रेशीमबंध 8वा धडा आपण शिकत आहोत. डॉक्टर यू.म. पठाण यांनी लिहिलेला आहे. सुप्रसिद्ध साहित्यिक आहेत, संत साहित्याचे व्यासंगी अभ्यासक आहेत, कथालेखक आहेत, संशोधक आहेत, संपादक आहेत, नामवंत वक्ते आहेत, म्हणजे छान अशी भाषणं देतात. पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित झालेले आहेत भारत सरकारकडून. ज्ञानोबा तुकाराम या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे, त्यांना महाराष्ट्र शासनाकडून सन्मानितसुद्धा करण्यात आलेलं आहे. शाळेत असल्यापासून लेखनाला सुरुवात केलेली आहे. विविध नियतकालिकांमधून सुद्धा विपुल लेखन केलेलं आहे. नियतकालिक म्हणजे मॅगझिन्समध्ये सुद्धा कथा लिहिलेल्या आहेत. मराठी बखरीतील फारसीचे स्वरूप या विषयावर सुद्धा त्यांनी संशोधन केलेले आहे. प्राचीन मराठी आणि हिंदी साहित्याचे संशोधन हा त्यांचा आवडीचा विषय आहे की मराठी साहित्य कुठून समृद्ध झालं, हिंदी साहित्य कसं समृद्ध झालं याच्यावर त्यांनी अभ्यास केलेला आहे. भाऊसाहेबांची बखर, मराठवाड्यातील लोककथा, महानुभव साहित्य संशोधन खंड 1 इत्यादी संशोधन ग्रंथ लिहिलेले आहेत. संत साहित्य चिंतन केलेलं आहे, शोधणी लिहिलेली आहे. आठवणीचा ज्ञानदेव, ज्ञानदेवीचा असे लेखसंग्रह प्रसिद्ध आहेत. मराठवाड्यात जे काही शिलालेख आहेत त्या शिलालेखांनी ताम्रपटांचं संशोधनसुद्धा केलेलं आहे लेखकांनी. शिलालेख याचा अर्थ दगडावर लिहिलेले जे काही नॉलेज माहिती असेल, लँग्वेज असेल त्यांचा शोध करत आहेत ते. आणि 90 साली जिथे पुण्याला जे साहित्य संमेलन झालं त्या साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. आता आपल्याला धड्यात काय शिकायचं ते पण समजून घ्या. आपल्याला धड्यात रात्री सगळं झोपल्यानंतर आणि सकाळी पहाटे 8 वाजेपर्यंतचं वातावरण कसं असतं, या वातावरणातून आपल्याला काय शिकायला मिळतं. ओके, आता सध्या आपण शहरात राहत आहोत. बऱ्याच वेळा आपल्याला ग्रामीण भागातल्या सगळ्या गोष्टींकडून विसर पडत चाललेला आहे. आपण सतत मानसिक त्रासात किंवा तणावात असतो. अशा वेळी आपला तणाव दूर करण्यासाठी काय करायचं याबद्दल लेखकांनी मार्गदर्शन केलेलं आहे. धडा वाचूया, वाचल्यानंतर समजेल. मध्यरात्र केव्हाच उलटून गेलेली असते. उत्तर रात्रीनं हलकेच आकाशात पाऊल ठेवलेलं असतं. इतकं हळुवारपणे, इतकं अलगद, इतकं मुलायम की कुणाला चाहूल देखील लागू नये. पण ही चाहूल मला मात्र सहज लागते. तिच्या पावलांनी मंद मंद नाजूक स्पंदन माझ्या मनात कुठेतरी उमटत राहतात. जणू त्यामुळंच मग माझा डोळा लागत नाही, पुरेशी झोप झाली आहे असं वाटत राहतं. तर बघा, लेखकांना रात्रीचं जागरण करण्याची सवय आहे. रात्रीचे 2-3 वाजता ते झोपेतून उठतात. झोपेतून उठल्यानंतर त्यांना असं जाणवतं की उत्तर रात्र म्हणजे आता रात्र सरत आलेली आहे आणि शेवटचा जो क्षण आहे रात्रीचा तो आकाशात आलेला आहे. सगळं कसं एकदम हळुवार, अलगद आणि मुलायम आहे. कोणी जरी शांतपणे जरी मंद मंद जरी पाऊल टाकलं तरी त्याच्या लगेच आवाज येईल, इतकी शांतता आहे. तरी पण लेखकांचा डोळा लागत नाही, लेखकांना झोप येत नाही असं वाटत राहतं. मी हलकेच उठतो, चूळ भरतो, डायनिंग टेबलवर जवळ येतो, त्यांच्या जवळची खिडकी हलकेच उघडतो. रात्रीच्या नीरव शांततेची निद्राभंग होऊ नये म्हणून बाहेर पाहतो. तो आसमंतात काळा कुळकुळीत अंधार दाटलेला, बागेतल्या साऱ्या झाडांच्या साऱ्या वेलींचा देखील डोळा लागलेला, त्यांच्यावरती पाखरे देखील गाढ झोपलेली. त्यांचा चिवचिवाट अजून चालू झालेला नसतो, कारण आता फक्त पहाटेचे 3-3:30 वाजलेले असतात. का कुणास ठाऊक ही वेळ मला फार आवडते. सारं जग साखर झोपेत असतं. साऱ्या चिंता काळज्या मिटलेल्या विरलेल्या असतात. मन कसं समेवर आलेलं असतं. मला वाटतं आपलं खरोखरं मन हेच असावं, जे सुखदुःखाच्या पलीकडे कुठेतरी दूर गेलेलं असतं. आपलंच नव्हे तर या दुधाळ सायलीचं देखील, तांबडसर बोगनवेली चंद्राचं देखील, केशरी गुलमोहराचं देखील, जांभूळसारख्या जॅकरॉडचा देखील, किरमिजी निळसर पिवळ्याशा इंद्रधनुषी फुलांच्या घाणेरीचं देखील, पांढरं शुभ्र नि रक्तचंदनी चाफ्याचं देखील. आता बघा, कधी रात्रीचं झोपेतून उठून बघा, जे वातावरण लेखकाला दिसलं ते तुम्हालाही दिसेल. लेखक रात्री झोपेतून 2 वाजता उठतात, चूळ भरतात, डायनिंग टेबलाच्या बाजूला आपला चष्मा घेतात आणि त्यानंतर खिडकीकडे बघतात तर त्यांना दिसतं
की सगळी नीरव शांतता आहे, सगळीकडे शांत वातावरण आहे. अंधार काळा कुट्ट दाटलेला आहे. सगळी झाडं झोपलेली आहेत. झाडांवर पशु पक्षीसुद्धा झोपलेले आहेत. सगळ्यांना गाढ झोप लागलेली आहे. साऱ्या वेली सारी झुडपे झोपलेली आहेत. पक्षीसुद्धा शांत झोपलेले आहेत. त्यांचा चिवचिवाट सुरू झालेला नसतो. ओके. आता ही अशी अवस्था असते, रात्रीची झोप किंवा रात्रीचं वातावरण ही अशी अवस्था असते की यावेळी सगळं जग साखर झोपेत असतं. सुख दुःख, दुपारचा वैताग, रात्रीचं वैताग, दुपारचा आनंद असं काहीच मनावर नसतं. सगळं शांत असतं. कळते. माणूस सुखदुःखांच्या पलीकडे गेलेला असतो. ही जी अवस्था आहे ती शहरात सर्वात सुंदर अवस्था म्हणता येईल रात्रीच्या वेळी झोपलेला माणूस. कारण त्याचा दिवसभराचा ताणतणाव त्या ठिकाणी निघून गेलेला असतो. कळते. माणूस सुखदुःखांपासून दूर गेलेला असतो. त्याला दुःखांची जाणीव होत नाही. त्याला सुख देखील आठवत नाही. तो शांत निद्रेमध्ये निद्रिस्त झालेला असतो. आणि नुसतं माणूसच नाही तर केशरी गुलमोहर निद्रिस्त झालेला असतो. जांभळासारखं दिसणारं आपल्याकडचं झाड जॅकरॉड, ज्याला आपण जांभूळच म्हणतो, ते सुद्धा झोपलेलं असतं. इंद्रधनुष्याच्या त्या रंगामध्ये जी चंदेरी काही फुलं असतात, चाफा असतो, सोनाचा चाफा, जाईजुई, हे सगळ्यांवर त्या चंद्राचा प्रकाश पडलेला असतो. पण ते सर्व फुलंसुद्धा झोपलेली असतात. त्यांना प्रकाशाची सुद्धा जाणीव होत नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लेखकांचा प्रश्न काय आहे, लेखकांना नेमकं आता रात्रीची वेळ का आठवते किंवा का आवडते याच्याबद्दलचं उत्तर त्यांनी पुढे दिलेलं आहे. या साऱ्यांमध्ये नी माझ्यामध्ये असं कोणतं बरं नातं आहे, कोणते रेशीमबंध आहेत, कोणती जवळीक आहे, केव्हा पहाट होते आणि केव्हा मी या साऱ्यांना भेटतो, अशी असोशी मनाला का बांधून राहते. हे रेशीमबंध कुठंतरी आधी महत्त्वाकडे तर मनाला ओढून नेत नाही ना. मानवाला निसर्गाची जी ओढ युगानुगार लागून राहिलेली आहे ती या आदिम ऋतू स्नेहबंधामुळे तर नाही ना. तर लेखकांच्या मनात काय येतं बघा, की रात्रीच्या वेळी सर्व पक्षी, फुलं, पाखरं ज्यावेळी झोपलेली असतात तर त्यावेळी सकाळी ती कधी उठतील, सकाळी ती कधी उठून किलबिल करतील, झाडं कधी खुलतील, फुलं कधी खुलतील. जी माणसाला निसर्गाची जी सवय लागलेली आहे, बऱ्याच लोकांना चिमणी, पाखरं किंवा बाहेरची प्राणी यांनी उठवल्याशिवाय उठायची सवय नसते. कारण आपण काय तर आता आपण निसर्गाची शोध घेत आहोत. पूर्वी आपण शहरात आनंद मानायचो, शहरी भागाकडे जाताना आनंद मानायचो. आता आपल्याला निसर्गाची ओढ लागलेली आहे, निसर्गाकडे जावं वाटतं. या निसर्गाशी आपण रेशीमबंध जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. आपल्याला जी पुराण काळापासून निसर्गाची ओढ लागलेली आहे ती आता कुठेतरी जाणवू लागलेली आहे असं लेखकांचं म्हणणं आहे. बऱ्याच जणांना पक्षी पाळायची सवय लागलेली असते. चिमणी, पोपट, कबुतरं. आता हे पाळण्याची सवय म्हणजे काय तर माणसाला आता कुठेतरी निसर्गाची जाणीव होऊ लागलेली आहे. माणसाचा निसर्गाकडे कुठेतरी ओढा लागलेला आहे. बऱ्याच जणांना घरासमोर बरेच झाडं असावी असं वाटतं. ही झाडं असावी वाटण्याचं कारण काय तर माणूस आता आदिमत्वाकडे म्हणजे जुन्या काळाकडे वळण्याचा प्रयत्न करत आहे. साहजिकच पूर्वी वेडेवाकडे केस बनवले हिरो लोक केसांची काही स्टाईल नव्हती, बरोबर आहे. कशीही केस ठेवायचे. मधल्या काळात केसांना एक भांग आला. त्याच्यानंतर मुलं आता पुन्हा जुन्या काळातल्या लोकांसारखी, त्या देवानंदसारखी एक साईडने केस करू लागलेली आहेत. म्हणजे माणूस पुन्हा त्याच परिस्थितीकडे किंवा त्याच पुन्हा स्थितीकडे जाऊ लागलेला आहे. पूर्वी लोकांना दाढी मूछ नको वाटायची, आता लोक दाढी वाढवून फिरायला लागलेले आहेत. कारण ही दाढी वाढवण्याची परंपरा आपल्याकडे जुन्या काळापासून आहे. म्हणजे माणूस इनडायरेक्टली आधी महत्त्वाकडे चाललेला आहे. पूर्वी माणसाला जुने रेशीम कपडे घालवण्याची सवय नव्हती, पण आज दिवाळी आली किंवा काही आलं तरी त्याला सुती आणि रेशीम कपडे घालावे असे वाटतात. कळते. म्हणजे माणूस काही केलं तरी तो आदिमत्वाकडेच जात आहे, पुरातन गोष्टींकडेच जात आहे. कळते. आणि निसर्गाची माणसाला ओढ लागलेली आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे लेखकांनी. मी डायनिंग टेबलकडे येतो तेव्हा भान येतं की आपण उघडलेल्या खिडकीच्या काळोखात सायलीचा, मोगऱ्याचा आणि चापांचा सुगंध शोधत होतो. जॅकरॉडची निळाई जांभळाई शोधत होतो. बोगनवेलीची लाली शोधत होतो आणि केशरी गुलमोहरेत शोधत होतो.
काळ्या अंधारात हे सारेच विरले होते, सुकावले होते आणि माझं एडं मन मात्र त्यांना केव्हा जाग येते त्याची आस लावून बसलेलं होतं. तर साहजिकच रात्रीचे 2 वाजता निसर्गातल्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, झाडं झुडपे, ते सर्व झोपलेले आहेत. पण लेखकांना वाटतं हे सगळ्यांनी जागं राहिलं पाहिजे, त्यांना जाग आली पाहिजे. म्हणजेच आपल्या मनातसुद्धा उद्याच्या कार्याची बऱ्याच गोष्टी असतात. ज्यावेळी एखाद्या दिवशी सहल असते त्यावेळी माणूस रात्रभर त्याला झोप लागत नाही, कारण त्याला पुन्हा त्या सहलीच्या ठिकाणी काय काय पाहायला मिळेल, काय असेल याची ओढ लागलेली असते. म्हणजे निसर्गाशी तुम्ही पुन्हा घुलमिल करत असता. समजते? तुम्ही कितीही निसर्गापासून दूर जाण्याचा प्रयत्न केला तरी निसर्गापासून तुम्ही जवळ जाणारच आहात. कळते? असं लेखकांनी सांगितलेलं आहे. असं मला या वृक्षवेलींच्या बाबतीत वाटत नाही, तर माझ्या लहानग्या नातीबद्दल सुद्धा वाटतं. तिचं नाव अलविशा. माझ्या मुलांची अस्लामची ती लहान मुलगी, तिचं नाव जसं जगावेगळं आहे तसं तीही मुलाका वेगळी आहे. अजून वर्षभराची देखील झाली नसेल. अल्मास आमच्याकडे राहायला आली की अलविशही तिच्यासोबत येतो, पण दिवसभर असते ती माझ्या अंग खांद्यावर. मला बिलगून ती रात्री आईजवळ गाढ झोपते तेव्हा शेष वालीतील नितळता किती मोहक असते हे जाणवतं. मी असा उत्तर रात्री डायनिंग टेबलावर लिहायला बसलो तरी तिची आठवण होते. अलविशा उठली की नाही ती हळूच डोकावून पाहतो. ती केव्हा उठेल नि खुदकन हसत आपल्याकडे पाहून आपल्या अंगावर झेपवेल असं वाटत राहतं. तर बघा, घरातलं लहान मूलसुद्धा एखाद्या निसर्गासारखं असतं. ते जोपर्यंत तुमच्या जवळ असतं तोपर्यंत त्याची कमतरता जाणवत नाही, पण जरा ते लांब गेलं तर सारखं त्याची आठवण किंवा त्याची त्याची कमतरता जाणवत असते. लेखकांनासुद्धा नात आहे. लेखकांची नात जरा लांब गेल्यावर लेखकांना तिची आठवण येते. ओके, तसं तुमच्याही घरात एखादं लहान मूल असेल, ते लहान मूल एखाद्या निसर्गातल्या झाडाझुडपांप्रमाणे असतं. ते जोपर्यंत जवळ असतं तोपर्यंत त्याची जाणीव होत नाही, पण जसं ते लांब जाईल तसं त्याची आठवण किंवा त्याच्या बाबतीतल्या त्याच्या चांगल्या वाईट गोष्टी या सतत आठवत राहतात. लहान मुलांना देखील आईची जशी ओढ असते तसं आजी आजोबांचीसुद्धा ओढ असते आणि तशीच आजी आजोबांनासुद्धा त्यांची ओढ असते. म्हणजेच निसर्ग आणि मनुष्य हा एक प्रकारे जुळलेला आहे. निसर्गाचं आणि मनुष्याचं नातं फार वेगळं आहे. निसर्ग आणि मनुष्य एकमेकांशिवाय राहू शकत नाहीत. निसर्ग आणि मनुष्यांना एकमेकांशिवाय पर्याय नाही. हे सर्व सांगण्याचा प्रयत्न लेखकांनी या धड्यातून केलेला आहे. कळते? ज्याप्रमाणे आपण झाडाशी आपलं नातं असतं त्याप्रमाणे आपल्या घरातल्या मुलांशीसुद्धा, लहान मुलांशीसुद्धा आपलं नातं असतं. झाडं वेली ज्याप्रमाणे निवांत झोपलेल्या असतात तशी अलविशा देखील गाढ झोपलेली असते. ही उत्तराची ती निरवता आणि अलविशाच्या गाढ झोपेतील निरागसता, शांतता यांचं किती कमालीचं आश्चर्यकारक साम्य आहे. हे नातं देखील आदिम नातं नाही का? निसर्गातनी मानवातलं शेवटी हे दोघेही एकाच विश्वाचे 2 घटक आहेत. हा विचार नाजूक नातं पाकळीनं उलगडू लागतो. तर बघा, लहान मुलाला रात्री झोपेत बघा, त्याला जरा गालांना हात लावा, ते लगेच हसतं. झाडांनासुद्धा रात्रीचा तुम्ही हात लावू शकत नाही कारण ते गाढ झोपेत असतात. तर झाडांची झोप जशी निरागस असते तशी त्या लहान मुलाचीसुद्धा झोप निरागस असते. ओके, म्हणजे झाड आणि लहान मूल हे एक प्रकारे सारखेच असतात. या दोघांचं एकच नातं असतं. जणू निसर्गाचं माणसाशीसुद्धा एकच नातं असतं असं लेखकांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. साहजिकच या धड्यामध्ये निसर्गाचं आणि माणसाचं किती एकसारखं नातं असतं एवढंच सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. धडा समजून घ्या, झालेला भाग वाचा, उरलेला भाग आपण उद्याच्या लेक्चरमध्ये शिकूया. आत्तापर्यंत दिलेला अभ्यास असाइनमेंट कंप्लीट करा. असाइनमेंट लिहूनसुद्धा दिलेले आहेत. काही डाऊट असतील तर विचारा.